तर पैसा काढायचा असेल तिथं कसं गोड बोलत होता त्याने काही म्हणू द्या म्हणले आता पैसा घेऊस तर याचं ऐकणंच आहे आपल्याला मग दाखवूया म्हणजे वाणी आपल्याला कुठं कशी वापरायची हे कळतं का नाही पण तो आपण वाणीचा वापर करतो का मग दक्ष प्रजापतीला ज्या वेळेला वाणी दिली होती त्या वाणीमध्ये त्यानं कधी दक्ष प्रजापतीनं भगवान शिवशंकराची स्तुती केली नाही आणि मग आता या वाणीमध्ये येऊन दक्ष प्रजापती डोळ्यानं अश्रू ढाळू लागला त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्याला वाईट वाटू लागलं त्याला वाटू लागलं त्याला शंकराचा अधिकारच कळाला नाही भगवान शिवशंकराचं तत्वच कळालं नाही भगवान शिवशंकराचं काय सामर्थ्य हे दक्ष प्रजापतीला कळालंच नाही म्हणजे देव नुसता जवळ असून भागत नाही म्हणले तो कळालाही पाहिजे देव मिळालेलाच असतो पण तो कळायचा बाकी असतो भगवंतानं भगवद्गीता धर्मराजालाही सांगितली होती आणि तीच भगवद्गीता अर्जुनालाही सांगितली पण लक्षात कोणाच्या बसली